नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण 3D इलेव्हेशन का काढावे त्याबद्दल थोडक्यात माहिती देतोय। मित्रांनो, प्लॅनिंग केल्यानंतर आपण बांधकाम करत असतो, पण प्लॅनिंग केल्यानंतर आपण जेव्हा बांधकाम करतो आणि जर आपण 3D इलेव्हेशन केले नाही तर बिल्डिंग कशी दिसणार आहे, त्याचा लुक कसा असणार आहे, बाहेरून त्याचं इलेव्हेशन कसं असणार आहे हे समजत नाही आणि 2D ड्रॉइंगवरून आपल्याला कल्पना येत नाही। तर आता जे तुम्ही पाहत आहात हे 3D इलेव्हेशन आहे आणि अशा प्रकारचं आपण 2D प्लॅनिंग केल्यानंतर 3D इलेव्हेशन करून देतोय की जेणेकरून प्रत्यक्षात बिल्डिंग कशी दिसणार आहे, त्याचा लुक कसा आहे, कलर कोणता आपल्याला देता येईल आणि या पद्धतीनं आपण 3D इलेव्हेशन आपण करून देतोय। आणि जर तुम्हाला 2D प्लॅनिंग 3D इलेव्हेशन करून हवा असेल तर आमचा वरती नंबर दिलेला आहे चॅनलचा, त्याच्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। मित्रांनो, बिल्डिंग छोटी असू द्या अगर मोठे असू द्या, 3D इलेव्हेशन करूनच घ्या की जेणेकरून नंतर आपल्याला पश्चाताप होत नाही की कशा प्रकारे आपलं नियोजन होणार आहे, प्लॅनिंग कसं आहे, 3D इलेव्हेशन कसं आहे। आणि बऱ्याच आपण सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी आमच्याकडून 3D इलेव्हेशन हे सुद्धा एका कस्टमरचंच मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील हे इलेव्हेशन आहे आणि याचा आपण कलर चेंज करू शकतो, पण बाह्य लुक आपल्याला कसं दिसणार आहे हे फायनल होणं गरजेचं असतं। म्हणून मी रिकमेंड करतो की प्लॅनिंग 3D इलेव्हेशन करून घ्या आणि त्यानंतरच बांधकामाला सुरुवात करा। अन्यथा बऱ्याच वेळेला चुका होत असतात। आपण एवढा लाखो रुपये खर्च करत असतो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्याकरिता आणि 3D इलेव्हेशनला काही जास्त खर्च येत नाही मित्रांनो। 5 ते 6 हजार रुपयेमध्ये तुम्हाला 3D इलेव्हेशन करून मिळू शकतं G+1 बिल्डिंगचं। तर त्यामुळं तुम्ही 3D इलेव्हेशन करून घ्या आणि आपलं स्वप्नातलं घर साकार करा। तर अशा पद्धतीनं हे 3D इलेव्हेशन आपण करून देतोय आणि जर तुम्हाला हवा असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। मित्रांनो, हे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचे बांधकामाबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।